बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री राजेश जगताप लिखित कादंबरी आडूसा. प्रकरण 25. पेरणीचं उरलेलं रान उरकून धनाजी निवांत झाला. आंब्याच्या झाडाखाली राखणीला बसल्या सराईकडे जाऊन शोभा अक्काची विचारपूस केली. तिथंच दुपारचा भाकर तुकडा खाऊन धनाजीने अंग टाकलं. पारू आणि सराई बोलत बसल्या. बोलता बोलता पुन्हा शोभा अक्काचा विषय निघाला. सविस्तर विचारपूस करावी म्हणून पारूने विचारलं, आत्ते, अक्काला नक्की काय झालतं व? काय सांगतीस बाई, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी गत. बाईचा जलम दुःख पोटाला बांधूनच होतोय. एक दुखणं असतंय होय. सराई दाटल्या गळ्यानं सांगू लागली. घरवार हाय 4 महिन्याची, म्हणून तिने खोलवर उसासा टाकला. अव, मग आनंदाची बातमी असताना तुम्ही काहून जीवाला खाऊन राहिल्या? पारू तक्रारीच्या सुरात म्हणाली. अगं, पहिल्या 3 पोरीच आहेत ना तिला, आणि हे आता 4थं. जावई बोंबलाय लागलाय. म्हणाला 4थ्यांदा पोरगी झाली तर तुमची पोर आणि तिच्या 4 पोरी समद लटांबर घेऊन जावात. म्या सोड चिठ्ठी देणार. जावयाची जातच बंगाळ. बोलता बोलता सराईनं डोळ्याला पदर लावला. अहो, पर असं कसं? पुरी झाल्या त्याला अक्का काय करेल व? जे देवानं पदरात टाकले तेच डोळ्याला दिसलं. तुला नाही समजायचं पुरी. तू नवरात्री लाख पट्टीनं बरा. 3 वरीस झालं बायकोचं पोट पाणी पिकना तरी काय बी म्हणत नाही. देव बी असा कसा कोण जाणं. एखादीला नको म्हणताना बळच देतोय आणि तू ह्या वाणी एखादीला वांजुटी ठेवतोय. सराईचं बोलणं ऐकून पारूचं मन उसळी घेऊ लागलं. अख्ख्या जगाला ओरडून सांगावं असं वाटलं. नाही नाही, मी वांजुटी नाही. माझ्या कुशीच्या आडुशाला महा लेकरू. कंठाशी आलेला औंढा गिळून तिनं शेजारी पडलेली काडी उचलून मातीत उगाच उभ्या आडव्या रेषा मारल्या. 2 महिने पदर कोरडाच असल्याचं इतक्यात कुणाला सांगायचं नव्हतं. न जाणू पुढे मागे काही झालं तर. मनाची पूर्ण खात्री करून घेण्यासाठी अजून महिनाभर तरी कुणाला काही सांगायचं नाही असं ठरवून ती गप्प होती. पेरणीचा महिना पूर्ण झाला. सुमीला जाऊनही जवळपास तेवढेच दिवस झाले होते. मागच्या 15 दिवसात 2-3 वेळा पाऊस चांगला झाल्यामुळे रानोमाळ हिरवाई पसरली होती. सराईचा आंबा उतरून घेतल्याने तीही रानात येत नव्हती. वावरात पेरलेल्या बियाणातून जन्माला आलेल्या नवलाईला आभाळाला गवसणी घालण्याची ओढ लागली होती. बांधावरनं हिरवंगार गवत वाऱ्यावर लवलवत होतं. जांभळीच्या झाडावर काळी जर्द जांभळं बाळसेदार झाली होती. दोन्ही काठाने भरून वाहणारा ओढा झाडाझुडपांची तहान बागवीत निरंतर वाहत होता. या सगळ्यांच्या हाताला धरून अजून एक नवलाई दिसामाजी आकार घेऊ लागली होती. पारूच्या पोटानं गोल गरगरीत आकार धारण केला होता. दिस ढळता ढळता पाऊस पुन्हा परतला. दाटलेला अंधार आणि हवेतला गारवा पांघरून धनाजीनं पारूला कुशीत घेतलं. तिच्या भरलेल्या उबदार अंगाचा रेशमी स्पर्श धनाजीला चेतवू लागला. एक दीर्घ चुंबन घेऊन त्यानं तिच्या चुळीच्या गाठीला हात घातला. त्याचा हात हातात धरून तिनं पोटावर ठेवला. अस्फुट फुटफुटली. धने, आता नको, आपलं पिल्लू. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत त्यानं चुळीची गाठ सोडली. पारूला अधिक जवळ ओढलं. तिचं अंग भेदरल्या हरणीवाणी थरथर कापू लागलं. त्याला कसंही करून थांबवायलाच पाहिजे होतं. पण तो, त्यानं तिच्या थरथरणाऱ्या ओठांना चोखायला सुरुवात केली. तिच्या अंगावरचं लुगडं बाजूला करण्यासाठी उतावीळ झाला. अंगावरून फिरणाऱ्या त्याच्या हाताला छातीवरच्या भरगच्च घटांची ओढ लागली.
त्यातील अवीट गोळीचं रसपान करण्यासाठी अधीर झाला तो. आणि त्याच वेळी पारूचं ताठरलेलं अंग सैल झालं. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा गालावर उघळल्या. हात जोडीत विनवणीच्या स्वरात ती म्हणाली, धनी धनी, असं नका करू. म्या लेकरासाठी लई जीव जाळलाय. त्याला काही झालं तर म्या जगायची नाही. ती उठून बसली. गुडघ्यात तोंड खुपसून ढसाढसा रडू लागली. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिचा हात हातात घेत तो म्हणाला, पारू, चुकलो म्या. माफी दे. पुन्हा असं नाही होणार. दार उघडून तो बाहेर आला. न्हाणीघरात जाऊन 2 बादल्या गार पाणी भडाभडा अंगावर घेतलं त्यानं. परत आला. ती गुडघ्यात तोंड खुपसून अजूनही तशीच बसली होती. तिला तसं बसलेलं पाहून त्याला अपराध्यासारखं वाटलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवीत तो म्हणाला, पारू, चुकलं म्हणलं ना, परत नाही होणार. आजपासून म्या वसरीत झोपन. ती उठली. त्याला कडकडून मिठी मारली. डोळे पुशीत म्हणाली, तुमचं मन मला बी कळतंय की, पण म्या काय करू. मन आवराया पाहिजे. तुम्ही इथं झोपायचं. 4 महिने झालेत. 4 महिने उरलेलं बी हा म्हणता जातील. मग म्या तुम्हाला कव्हाच नाही म्हणायची नाही. त्यानं हळूवारपणे तिचं मातृत्व चोळी मागे सरकलं. चोळीची गाठ बांधू लागला. तिनं त्याला थांबवलं. चोळीतलं मातृत्व बाहेर काढून त्याच्या तोंडाशी धरलं. त्यानं तिथं आपले ओठ टेकवले. हलकेच चुंबन घेतलं. मग तिच्या गालावर चुंबन घेत तिला धीर दिला. पलंगावरची एक उशी आणि चादर उचलून खाली अंथरू लागला. त्याला थांबवीत ती म्हणाली, धनी, असं नका करू. हितवरच झोपायचं. मनाला आवर घालायचा. सुरुवातीला अवघड जाईल, पर एक डाव सवय लागली की मग काय नाही होणार. पारू, ते समज खरं ग, तरी बी नको. म्या खाली झोपणार. उगा आगीशी कशापायी खेळायचं. त्यानं चादर घातली. खाली झोपला. तो निमूटपणे आड्याकडे पाहत होता. ती तशीच बसून त्याच्याकडे पाहत होती. तिचा जीव कळवळला. लग्न झाल्यापासून दर महिन्याच्या पाळीचे 4-5 दिवस सोडले तर ते कधीच वेगळे झोपले नव्हते. तिलाच राहवलं नाही. ती उठून खाली आली. त्याच्या शेजारी झोपली. त्याचा हात हातात धरून कुशीत शिरली. एक वादळ आपल्या प्रेमळ हाताने तिला कुरवाळीत शांत झालं. जांभळीच्या झाडाखाली पारून पुरलेली पाडाच्या आंब्याची कोय अंकुरित झाली होती. वीतभर लांबीच्या देठावर 4 कोवळी लुसलुशीत किंचित लालसर छटा असलेली पाने वाऱ्यावर डोलू लागली. एक नवी नवलाई जन्माला आली होती. वावरातलं पीक तरारून आलं. सगळीकडे हिरवा सुवास दरवळू लागला. वाऱ्याची एखादी झुळूक अंगावरून गेली म्हणजे तरारलेलं पीक आशीर्वाद देण्यासाठी खाली वाकायचं. एक मनमोहक काळसर पट वावरात पसरला दिसायचा. क्षणात दिसेनासा व्हायचा. दिसा माझी बदलणाऱ्या निसर्ग चक्रातून पारूही सुटली नव्हती. पारूच्या पोटाचा वाढू लागलेला घेर आणि चालताना आलेलं अवघडले पण गोदाईनं हेरलं. तिला विचारलं, पारू, तुही पाळीची कापडं दिसत नाहीत. कवा आलती पाळी? ती खाली मान घालून गुपचूप उभी राहिली. सांगावं की नाही, पण कितीही लपवायचं म्हटलं तरी लपवता येणार नव्हतं. ती गोदाईच्या पायाशी वाकली. पायाला हात लावीत म्हणाली, आत्या, 4 महिने झाल्यात. पाळी आली नाही. गोदाईचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. तिनं पारूला उराशी कवटाळलं. तिच्या तोंडावर मायेचा हात फिरवीत म्हणाली, अगं, जी बातमी ऐकाय जीव तीळ तीळ तुटतोय, ती बातमी तो 4 महिने झालं मला सांगितली नाहीस. अरे देवा,
बसुबा देवा खंडोबा, पावलास र पावलास, पावलास र बाबा. गोदाईच्या डोळ्याला आनंदाश्रूंच्या धारा लागल्या. पारूच्या हाताला धरून ती देवघरात गेली. पारूला देवाच्या पाया पडायला सांगून स्वतः लोटांगण घातलं. नाहनीत गेली. बादलीभर पाणी अंगावर घेतलं. ओले त्या अंगानं चुलीजवळ बसली. भाजी भाकरीचा निवद बनवला. धनाजीला गाडी जोडायला सांगितलं. स्वतः देवळाकडे जाऊन रंगरावांना घेऊन आली. गाडीत निवद घेऊन गोदाई बसली. शेजारी रंगराव आणि पारूही बसली. बऱ्याच कालावधीनंतर मळ्यात चाललेल्या रंगरावांना आपण सर्वच मळ्यात का जातोय हा प्रश्न पडला होता. आपली आई सगळ्यांना घेऊन मळ्यात का निघाली हा विचार धनाजीच्याही डोक्यात घोळत होता. मळ्याच्या वाटेचा गर्द हिरवा शिवार पाहून रंगरावांना ताजं तवानं वाटू लागलं. पारू खाली मान घालून गप्प बसली होती. गाडी मळ्यातल्या सफरापुढे थांबली. कुणाचाही आधार न घेता गोदाई खाली उतरली. रंगरावही उतरले. गोदाईनं पारूला उतरण्यासाठी धनाजीला तिचा हात धरण्यास सांगितलं. निवदाचं गाठोडं घेऊन गोदाई विहिरीवर आली. सर्वांना हातपाय धुण्यास सांगितलं आणि मग तरातरा चालत बांधावरल्या मसुबाकडे आली. निवद दाखवून त्याला दंडवत घातला. पारू, धनाजी आणि रंगरावांनाही पाया पडण्यास सांगितलं. सासूला वाईट वाटू नये म्हणून पारू मनाला पटत नसतानाही निमूटपणे सर्व काही करीत होती. रंगरावांना नक्की काय चाललंय काहीही समजत नव्हतं. त्याची नजर गच्च भरल्या हिरव्या शिवारात भिरभिरत होती. भरलेला शिवार पाहून मन भरून आलं. जांभळीच्या झाडाखाली सगळे बसले आणि रंगरावाने गोदाईला विचारलं, आज अवचित मसुबाच्या निवदाचं काय काढलं? आज अवचित म्हणजे घडलंच तसं. असं घडलं तरी काय? गोदाईनं पारू आणि धनाजीकडे पाहिलं. मग आनंदानं म्हणाली, अव तुम्ही आजा आणि मी आजी होणार आहे. धनाजीनं चमकून पारूकडे पाहिलं. रंगरावांना काय बोलावं तेही सुचेना. ते आ वासून गोदाईकडे आणि पारूकडे पाहू लागले. हव बोला की काहीतरी, गोदाई रंगरावांना म्हणाली. ते काही बोलायच्या आत पारू उठली. गोदाई आणि रंगरावांच्या पायाशी वाकली. तुझ्या डोक्यावर हात ठेवून, देव तुझ्या वटीत समद सुख घालील, लई आनंद झाला, एवढंच म्हणाले. डोळ्यांना पाण्याची धार लागली होती. धनाजी आणि पारूला उराशी कवटाळीत ते म्हणाले, पोरांनो लई सोसलं, तुम्ही बी आणि आम्ही बी. आता लवकर नातवांडाचं तोंड दावा म्हणजे भरून पावलो. पारूच्या गर्भारपणाची बातमी गावभर पसरली. तशी ती पारूच्या माहेरालाही पोचली. पारूचे आई वडील पाखराच्या पंखाने आले. लेकीला डोळे भरून पाहिलं. गर्भारपणानं ते झालेला तिचा चेहरा पाहून सुखावले. 7वा महिना लागल्यावर न्यायला येतो म्हणून सांगून गेले. श्रीपतराव पाटलांचा वाडा पाना फुलांनी सजला. पुतळाबाईची लगबग पाहून श्रीपतराव गालातल्या गालात हसत होते. लेकीला कुठे ठेवू आणि काय करू असं झालं होतं. बबी आणि कमळी झोपाळा सजवण्यात दंग होत्या. शेजारी बसल्या पारूला चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हत्या. आपल्या लाडक्या अक्काच्या डोहाळे जेवणाची तयारी करण्यासाठी मुकुंदा धडपडत होता. आपण लवकरच मामा होणार ह्या कल्पनेनंच तो भारावला होता. उन्ह कलता कलता धनाजीची गाडी वाड्यापुढे थांबली. श्रीपतराव आणि मुकुंदा सामोरे गेले. गोदाई, जिजाई, अंजी, यशवंता आणि त्याची बायको भीमाई, भिवाई गाडीतून उतरल्या. पुतळाबाईंनी विहीनबाईचं स्वागत करून घरात नेलं. श्रीपतरावाने रंगरावांची गाळाभेट घेतली. हाताला धरून अंगणातल्या बाजेवर बसवलं. मुकुंदा पाण्याचे तांबे घेऊन आला. सर्वांना पाणी दिलं. बैलांना चारा टाकून धनाजीही आला. मुकुंदाच्या हातून पाण्याचा तांब्या घेतला. हातावर पाणी घेऊन तोंडावर मारलं. गळ्यातल्या उपरण्याला तोंड पुसून बाजेवर बसला. बसल्या बसल्या त्याची चोरटी नजर पारूला शोधू लागली. ती कुठे दिसेना. त्याचं मन खट्टू झालं. जवळपास महिना झाला होता.
लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच तो इतके दिवस पारूला सोडून राहिला होता. रोज रात्री कधी तिला कुशीत घेऊन झोपायचा तर कधी एखाद्या लेकरावाणी तिच्या कुशीत शिरायचा. 7व्या महिन्यात पारू माहेरला आल्यापासून येणारी प्रत्येक रात्र त्याला एकट्याने तळमळ काढावी लागते. रात्री डोळ्याला लवकर झोप लागत नाही. लागली तर मधूनच अचानक जाग येते. पारू आजूबाजूला असल्याचा भास होतो. उठून पाहिल्यावर कळतं तो एक भास होता. मग पुढे झोप लागतच नाही. मन उदास होऊन वाऱ्यावर भिरभिरू लागतं. बाहेर येऊन चिमणीच्या घरट्याकडे बघतो. चिमणीची पिल्लं मोठी होऊन उडून गेलेली असतात. घरटं मात्र आडुशाला अजूनही तसंच आहे. कधीतरी चिमणी आणि चिमणा ओट्यावर उतरतात. उड्या मारता मारता भिरभिर त्या नजरेनं पारूला शोधतात. त्यांनाही ती दिसत नाही. दाजी चला. मुकुंदाचे शब्द ऐकून त्याची तंद्री तुटली. त्याच्या पाठोपाठ श्रीपतराव, रंगराव उठून गेले. मग धनाजीही उठून घरात गेला. रंगी बेरंगी फुलांनी झोपाळा सजविला होता. हसत खिदळत पोरी आणि बायका कधी कुजबुजत होत्या तर कधी आवाज वाढवून बोलत होत्या. आणि श्रीपतराव आणि पुतळाबाई पारूच्या हाताला धरून घेऊन आले. जरी काटाचं हिरवं लुगडं नेसलेली, कपाळावर लाल जर्द कुंकू, हातात हातभर भरल्या हिरव्या बांगड्या, कानात कर्णफुले, छातीवर रुबाबात हेलकावे घेणारं मंगळसूत्र, नाकात नक्षीदार मोत्यांच्या नथीचा आकडा, केसांच्या आंबाड्यावर अबोलीच्या फुलांची गोलाकार वेणी, हाताला बांधलेले फुलांचे गजरे आणि गरगरीत उठावदार पोटाला बांधलेल्या फुलांचा कमरपट्टा, तजेलदार गोऱ्या मुखवड्याचं तेच लोभस पधाळ हसू, टपोऱ्या जांभळागत काळेशार बोलके डोळे, सार सार बघत राहावं असं. शेजारी शेजारी 2 पाट मांडले होते. पाटाभोवती रांगोळी काढलेली. एका ताटाभोवती रांगोळी काढून त्या 2 चांदीच्या वाट्या ठेवलेल्या. प्रत्येक वाटीवर झाकण्यासाठी पुरी ठेवलेली. धनाजीच्या हाताला धरून श्रीपतराव म्हणाले, चला बसा जावई बापू. पुतळाबाईंनी पारूला हाताला धरून पाटावर बसवला. शेजारी धनाजीही बसला. पुतळाबाईंनी दोघांचं औक्षण केलं. श्रीपतरावांनी धनाजीला टोपी घालून गंध लावला. हाती नव्या कपड्यांचा जोड दिला. हळदी कुंकवाचा मान दिला. नवं लुगडं, चोळीचा खण, विड्याची पानं, सुपारी आणि नारळ ठेवलेले ताट उचलून पारूच्या हाती दिलं. पुतळाबाईंनी पारूची ओठी भरली. पेढा भरवून तोंड गोड केलं. लेकीच्या लेकराची मनात बाळगलेली आस डोळ्यांच्या कडा ओलावून गेली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.